हाय एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत खिचडी भात. खिचडी भाताला लागणारे साहित्य तुम्ही बघू शकताय. आज ऑफिसवरून आल्यानंतर मी ताईला विचारलं की काय करायचं आहे. ती म्हटली मी तर लेट येईन, तू काही करून घे. त्यासाठी लागणारे मसाले तुम्ही बघू शकताय. मी सगळे मसाले काढून घेतले व कांदा, टमॅटो, लसूण हे सगळं कापून ठेवलं होतं. त्याच्यानंतर मी पटकन कढई ठेवली, त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेतलं. जिरे मोहरीचा तडका देऊन झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा आणि टमॅटो टाकला. सॉरी बरं का, मी लसूण टाकायचं विसरले. रूपाचं आणि निकूचं पटकन लक्ष जाईल की मी लसूण टाकलं नाही, त्याच्यामुळं मी क्लिअर केलं. थोडासा कांदा परतून घेतल्यानंतर मी टमॅटोही टाकेन. कांदा आणि लसूण आपण परतून घेऊयात. कांदा चांगला परतून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये टमॅटो, कांदा आणि लसूण टाकून घेतला. कढीपत्ता आणि कोथिंबीर नव्हती, सो आम्ही ती स्किप करून टाकली. चांगला कांदा आणि टमॅटो परतला आहे, तुम्ही बघू शकताय. तोपर्यंत तर बेबोने तांदूळ घेतला आणि धुवून दिलं मला. ती माझी तशी बरीचशी हेल्प करत असते. धुतलेले तांदूळ आम्ही परतलेल्या मसाल्यामध्ये टाकून घेतला व त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घातलं आणि चांगलं एकजीव केलं आणि त्याला आम्ही झाकण लावून ठेवून टाकलं. तुम्ही बघू शकता आमची खिचडी छान बनून रेडी आहे. आणि कशी झाली आहे बेबो खिचडी? खूप छान.